तर हा मित्रांनो, माझं नाव आकाश बनकर, आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि आज तारीख आहे 22 ऑगस्ट आणि वार आहे शुक्रवार. तर आज एक थोडीफार गुड न्यूज आहे. आपली अर्निंग थोडी आज जास्त होणार आणि चांगली होणार आहे. कारण त्याचं सांगतो मी तुम्हाला की जसं माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं, आपल्या जे डेली टार्गेटमधले 600 रुपये पेंडिंग होते. तर मला वाटतं आज ते कव्हर होतील. कारण मी सकाळी 11 वाजता गाडी काढलेली, तर त्यावेळेला मला पहिली ट्रिप आली रेंटल उबरकडनं इंटरसिटी, म्हणजे लोणावळा ड्रॉप होता. म्हणजे त्या टायमिंगला मला समजलेलं की किलोमीटर दाखवते ते टोटल किलोमीटर 195 का 94 का 95 किलोमीटर दाखवत होते आणि अमाऊंट दाखवली 2000 समथिंग काय ते दाखवलेली. तर मी तेव्हा ती एक्सेप्ट केल्यानंतर मी कस्टमरच्या लोकेशनवर गेलं आणि जेव्हा त्यांना पिकअप केलं तेव्हा कळलं की रेंटल बुकिंग होती 10 तासाची. तर त्याची आपल्या म्हणजे कस्टमरला लोणावळ्याला जायचं होतं. एक व्ह्यू विला करून नाव होतं विलाचं, असं रॉ हाऊस होते. तर त्यांचे काय तिथं मीटिंग वगैरे होती, कंपनीनेच बुक करून दिले. तर तिथं गेलो आपण, त्यांची मीटिंग वगैरे झाली. परत त्यांना तिथं पिकअप केलं, परत चिंचवडमध्ये ड्रॉप केलं. चिंचवड माझ्या घरापासून जास्तीत जास्त 3 ते 4 मिनिटावर असेल त्या मॅडमचं घर. तर तिथं त्यांना ड्रॉप केलं, तिथनंच पिकअप केलेलं. तर त्याचे समथिंग किलोमीटर माझ्या आज दिवसभर घरी आहे पण मी रिटर्न चिंचवडमध्ये झालो तर 109 किलोमीटर झाले. आणि CNG तुम्ही बघू शकता, CNG फक्त 4 कांडी गेल्यात पहिले, म्हणजे हाफ टँक आणि प्लस एक CNG आहे, तुम्ही इमेजमध्ये बघू शकता. म्हणजे अजून याच्यावर आपण सिटीमध्ये पण काम करू शकतो. तर माझा असा विचार आहे, आज 12 ते 13 तास करूया. त्या म्हणजे कसं सकाळी 11 ते रात्री अजून 12, 1 किंवा 2 वाजेपर्यंत केलं तरी चालेल आणि टार्गेट आपलं कंप्लीट करूया. एक्स्ट्रा झालं तर अजून चांगली गोष्ट. तर माझ्या डोक्यात आता हाच विचार आहे, कारण आपण तिकडे गेलो, गाडी लावली, निवांत होती, तर मी झोप सुद्धा काढली एक आणि तिथं परत आलो. म्हणून एवढं काय म्हणजे जास्त मेहनत नाही लागली, म्हणून असा मला थकवा वगैरे जाणार, म्हणजे मी अजून ताणू शकतो गाडी, म्हणून ताणणार आहे. तर ओव्हरऑल किलोमीटर मी सांगतो, तर डिस्टन्स 112 किलोमीटर ॲपमध्ये दाखवतं, इमेजमध्ये तुम्ही बघू शकता. पण गाडी आपली टोटल फिरली 109 किलोमीटर जाऊन येऊन. तर ठीक आहे, 7 तास मला टोटल लागलेत. तर 7 तासामध्ये आता CNG नाही ना म्हटलं तरी हे 2000, म्हणजे कस्टमरने तर टोटल पे केलेले आपल्याला 2674 रुपये. 240 टोल जायचा, 240 टोल यायचा, दोन्ही कट झाले. त्यांना माहित होतं आपलं वेगळं बिलच्या वेगळं पे करावं लागतं, म्हणून कस्टमरने काहीच बोलले ना, त्यांनी डायरेक्ट पे केलं. लेडीज होती आणि सिंगल लेडीज एक होती. तर ठीक आहे, तर त्यांना सांगितलं टोटल ते टोल वगैरे तर कटच करायचं, मी काउंटच करत नाही, कारण ते आपण पे करतो आणि आपल्याला ते रिटर्न भेटतं, म्हणजे त्याचा काय आपल्याला बेनिफिट नाही. तर दुसरं हेच की 2079 रुपयाची आपली अर्निंग झाली आहे. त्यातला CNG मॅक्सिमम पकडा माझा 300 रुपयाचा, 350 रुपयाचा CNG गेला असेल. मग 350 जरी काढले तरी आपल्याकडं 1600-1700 रुपये तरी उरतात, 300-350 मायनस केल्यावर. तर ठीक आहे, चांगलं. अजून आपण जरी 2000 जर मी अजून अर्निंग करू शकतो, किंवा 1500 जरी केले तरी CNG वगैरे सगळं कट करून माझ्याकडं 3000 रुपयाच्या आसपास तरी उरतील आज. तर ठीक आहे, तर माझा हाच प्रयत्न असेल करायचा. आता आपण सकाळी बघतो, सकाळपासून दुसरं कुठला ॲप्लिकेशन ऑन नाही केलं ना, ओला ना उबर ना रॅपिडो, उबर ऑन केलं, तर ओला ना रॅपिडो काय ऑन केलं. उबरचं फक्त मला नोटिफिकेशन आलती रिजर्वेशन ट्रिप करून, म्हणून ती एक्सेप्ट केली. तर जे कोणी उबर यूज करतात त्यांना माहिती असं आपल्याला ऑपॉर्च्युनिटी करून असं एक फंक्शन आहे. आपल्या अकाउंट शो प्रोफाईल केला खाली मध्ये तिथे दिसतं. त्यामुळे ऑपॉर्च्युनिटीमध्ये रिजर्वेशन ट्रिप सगळ्या येतात. ज्यांच्या रिजर्वेशन ट्रिप ओपन आहेत, म्हणजे ज्यांना बुकिंग भेटतात रिजर्वेशन ट्रिपच्या, त्यांना शो करता अगोदर. जेव्हा जसं कस्टमर हे करतात रिजर्वेशन ट्रिप, जसं कस्टमर रिजर्वेशन ट्रिप टाकतात तसं जे आहे आपलं रायडर्स त्यांना शो होतात. जास्त करून इंटरसिटी जी असते ती सडन काल असते, त्यांना शो करतात, डिझायर ओला वगैरे, तर त्यांना शो करतात. आपल्याला मिनीला शो करत नाही, माझी वॅगनर आहे तर वॅगनरला शो करत नाहीत. तर आता इथं बुकिंग वाटते. आता ही 4.1 किलोमीटरला ड्रॉप करायचं आहे, 136 रुपये दाखवते. दुसरी 198 रुपये हिंजवडीला ड्रॉप करायचं आहे. ट्रिप तर ओला कंटिन्यू वाचतात ते तुम्ही बघू शकता. तर अशी मोठी कोणती 200च्या वरची ट्रिप असेल तर ठीक आहे. ही पण पिंपरी कॉलनी 12 किलोमीटर, ही मोठी ट्रिप तर कुठली भेटत नाही, थोड्या वेळासाठी ऑफलाईन जातो. तर मोठी ट्रिप तर भेटत नाही. आता उबर तर मी ऑन नाही करणार आहे, ऑन केलं जर रात्री जे रेट चांगला असेल तरच घेईल. आता ओला आणि रॅपिडो ऑनलाईन जाऊया आणि बघूया आजची अर्निंग किती होते. सकाळपासून तर आपली आता 1700च्या आसपास प्रॉफिट झाले. CNG वगैरे सगळं कट करून अर्निंग तर 2000च्या आसपास झाली आहे, पण सगळं CNG कट करून 1700 झाले. तर माझा विचार असेल अजून 2000 आहेत, अजून आपण 1500 केले तर आपलं CNG वगैरे कट करून आरामात 3000च्या आसपास तरी उरतील. तर बघूया. तर जाऊया आता आपण ओला रॅपिडोला ऑनलाईन जाऊया, बघूया आपलं अर्निंग किती होती आणि पुढची ट्रिप आता कुठली लागते. ट्रिप लागतात ते छोट्या, पण मी विचार करतो मोठी ट्रिप घ्यायला, म्हणजे जरा आपलं लवकर कव्हर होईल. तर सांगतो पुढची ट्रिप भेटल्यावर. लागले मला 268 रुपीज दाखवलेले ओलावर. पुण्याला ड्रॉप करायचं आहे. किलोमीटर काय 12 किलोमीटर का 13 किलोमीटर होते. टायमिंग 40 ते 45 मिनिटं दाखवला. म्हणलं ठीक आहे, चांगली ट्रिप आहे, परवडते. तर एक्सेप्ट केली आहे. आता चाललो आहे इथं कस्टमरच्या लोकेशनवर.
जाऊया, कस्टमरला पिकअप करतो, ड्रॉप केल्यावर सांगतो किती भेटले. तर ओलाकडनं ट्रिप लागली पहिली 268 रुपीज का काहीतरी दाखवलेले. तर किलोमीटर काय 12-13 होते आणि टायमिंग काय 40 ते 45 मिनटं दाखवलेला. तर चांगली अमाऊंट चांगला आहे, ठीक आहे. पुण्यावलेला ड्रॉप करायचं आहे तर एक्सेप्ट केले ट्रिप. तर जाऊया, कस्टमरच्या लोकेशनवर पिकअप करतो, ड्रॉप केल्यावर दाखवतो किती भेटतं ते आपल्याला. ड्रॉपला पुण्याला 617 रुपये भेटलेत. आपण निगडीवर आलो, त्यांनी एक स्टॉप ॲड केला होता निगडीचा, तर त्यामुळं अमाऊंट वाढली. आपल्याला दाखवले 268 रुपीज दाखवलेले, पण निगडीचा ॲड केला म्हणून वाढलेत. तर 317 रुपये भेटलेत. आणि पुढची ट्रिप पण मला लागली आहे वारजेची, 400 किती आलेत आणि 28 मिनटं दाखवत आहे हायवेने जायचं त्यामुळं. तर जाऊया, कस्टमरला पिकअप करूया, कमी जास्त लांब नाही, 1 मिनिटावर आहे, 3 मिनिटं देऊ शकता. तर बाजूवरनं ट्रिप भेटली तर चांगले, एक सावर आपले 700 रुपये तरी झाले. तर जाऊया, कस्टमरला पिकअप करूया, ड्रॉप केल्यावर सांगतो मी. आपण 425 रुपये पाहिजे की आपल्याला रिसिव्ह करताना, ट्रिप रिसिव्ह करताना 28 मिनटं दाखवले, मग मिनिमम माझ्या मते 40 ते 42 मिनटं लागले, म्हणजे 10-15 मिनटं पुढंपाठी झालेत. हेच हा इश्यू आहे ना, मला ओलामध्ये कमीत कमी आतापर्यंत 3दा-4दा बघायला भेटला. आता काय माहिती असं काय होतं, ओला कुठलं मॅप त्याचा फॉलो करतं माहीत नाही टायमिंग, पण हेच मला वरखाली झाले जास्त वेळा, म्हणजे 3-4 वेळा मी हे एक्सपिरियन्स घेतला आहे. तर बघूया, आता इथनं ही राईड कंप्लीट करूया. प्रिपेड म्हणजे अगोदरची राईड तर कुठली लागली नाही, म्हणजे एक्स्ट्रा राईड तर कुठली लागली नाही ट्रिप डन करायच्या अगोदर. तर बघा, अगोदर तर पहिल्याची ट्रिप ड्रॉप करायच्या अगोदर ट्रिप लागलेली, पण आता काय माहिती टाईम लागतो. बघूया, आपण अजून 5-6 मिनटं वेट करूया. ट्रिप आली तर ठीक आहे, नाही तर मग रॅपिडो आणि उबर ऑनलाईन जाऊया. तर रॅपिडोकडनं ट्रिप लागली आपल्याला दापोडीला, काय कुठे ड्रॉप करायचं आहे. 408 रुपये मला शो झाले. तर बोललो ठीक आहे, चला 400 रुपयाची ट्रिप भेटते. मगाशी पण 300ची झाली, एक 400ची झाली, अजून एक 400ची. तर आपला 3000चा आकडा पार होईल आत्ता. आणि आत्ताची वाजले 9:15 जाय, पण 10 वाजतील तरी आपल्याकडे अजून 2-3 तास आहेत. त्यामध्ये अजून 1000 रुपये झाले तर आज दिवसभर आपले 4000ची तरी आपली निघून जाईल. CNG तेच 1000चा आसपास जाईल. ठीक आहे, बघूया ते पुढं किती चेंज जातं किती नाही. किलोमीटर आपले अजून 156 किलोमीटर झाले टोटल. आता ही एक ट्रिप ड्रॉप करूया आणि ओव्हरऑल बघूया किती किलोमीटर होतात. उचललेली ती ड्रॉप केली आहे आपल्याला. पिकअप करून 408 रुपये दाखवलेले, तुम्हाला आपला 408च भेटलेत, तुम्हाला दाखवतो. विषय असा झाला की आपण त्याला दापोडी दाखवलेलं, पण काय माहिती तर आपलं विश्रांतवाडीच्या लाईनमध्ये पुढं ड्रॉप केलं. ठीक आहे, असू द्या, आपल्याला तसं पण काम करायचं, घरी नव्हतं म्हणून काही प्रॉब्लेम नाही लोकेशनचा. पण विषय असा की आता इथं दाखवते 317 रुपये. मी 317 रुपये कस्टमरकडनं कलेक्ट केलेत, पण त्याच्यानंतर 317 जेव्हा ट्रिप मी कंप्लीट केली त्यानंतर नोटिफिकेशन आली की बघू शकता तुम्ही इथं, हां, की 91 रुपीज मला वॉलेटमध्ये ॲड झालेत. हे तुम्ही बघू शकता, हा वाला मेसेज. 308 रुपये मला वॉलेटमध्ये ॲड झालेत, म्हणजे हेच की टोटल 408 रुपये या ट्रिपचे आपल्याला भेटलेत. म्हणजे असं काय बघा, बघू शकता, टुडे अर्निंग एकच ट्रिप मारले, 408 रुपये आपल्याला त्याचे भेटलेत. तर ठीक आहे, ही ट्रिप परवडली आहे. 20 किलोमीटर होते, 408 रुपये भेटलेत, तर व्यवस्थित होती. तर ओव्हरऑल आता इथनं आला, आता इथनं आपण बघू. आपली आता 4 कांडी CNG उरली आहे. तर माझा विचार आहे फिलअप करायचा, पण सगळ्यांना माहिती तर विश्रांतवाडी रोडला वगैरे कुठंच म्हणजे कुठं असं CNG पंप वगैरे नाही आहे. तर बघू, आता इथनं मी बाहेर जातो थोडंफार. आधी ट्रिप तर लागेल मला, ही कंप्लीट केली मी ट्रिप. पुढची ट्रिप पण लागली तर बेटर आहे. एअरपोर्टकडनं वगैरे पिकअप भेटला तर चांगलीच गोष्ट आहे, कारण एअरपोर्टला रेट चांगलाच भेटतो माहिती आहे. आणि तसं मला उबरला ट्रिप लागते लगेच एअरपोर्टला. नाहीतर मग बघूया, आपण इथं थोडं चायनीज वगैरे काय जेवण करायचं, थोडंफार चायनीज वगैरे खाऊया. नाहीतर मग ट्रिप लागली तर डायरेक्ट आपण जाऊया सिटीकडं आणि CNG फिल करूया. या टायमिंगला जवळपास, म्हणजे इथं जवळपास एकच आहे जो आपला रेल्वे स्टेशन जवळ आहे, नाही तर कोरेगाव पार्क, नाही तर मग आपल्याला इथं मुंडवा साईडच्या मुंडे चौकात वगैरे तिथं CNG फिल करावं लागेल. तर बघूया कुठली ट्रिप लागते त्याच्यावर डिपेंड आहे. सांगतो पुढची ट्रिप लागला कुठं जायचं आपल्याला. त्यानंतर आपल्याला ट्रिप लागली विश्रांतवाडीवरनं एअरपोर्टला ड्रॉप करायचं होतं. ड्रॉप केलं, 4 किलोमीटरचे काय 123 रुपये काहीतरी भेटलेत. तर ठीक आहे, तर इथं आला आता 2 कांडी CNG भरावं लागेल. आता एअरपोर्टची ट्रिप म्हणून पिकअप केली, कारण एअरपोर्टवरनं रेट पण चांगला भेटतो. म्हणलं एअरपोर्टवरनं कुठली तरी हडपसर वगैरे ज्या साईडला CNG पंप असेल तिकडली ट्रिप एक्सेप्ट करूया आणि कशाला ड्रॉप करून पहिला CNG भरूया. तर आता एअरपोर्टला तर खूप ट्रॅफिक आहे सध्या. तर बघू, इथं बाहेर पडायला मला वाटतं 10 मिनटं तरी जातील. खूप गाड्या, खूप म्हणजे खूप. तर बघू शकता कॅमेऱ्यात पण 4ही लाईन बिझी आहेत पूर्ण.
तर बघू आणि ट्रिप पण लागला आता आपल्याला. एक लागलेली बापुडीची पण एक्सेप्ट करायच्या आधी ती काय समथिंग इरॉवर करून गायब झाली. म्हणलं जाऊ दे लागेल पुढची बाहेर निघेपर्यंत, कारण ट्रॅफिकच एवढे. तर बघूया लागली तर ठीक आहे, नाही तर मग मला विचार डायरेक्ट कोरेगाव पार्कला जाऊया कल्याणी नगरवरनं आणि CNG फिल करूया. बघूया किती वेळ लागतोय. नव्हती ट्रिपला इथं धानोरीला 5 किलोमीटरवर ड्रॉप करायचं होतं, तर त्याच्याला 153 किलोमीटरचे. तर ठीक आहे. आणि लोगाव साईडला वगैरे राहतात. इथं आपल्याला पोरवा रोडच्या पुढे एकच भारत पेट्रोल पंप आहे CNGचा. मला माहिती होतं अगोदरपासून, कारण मी 1 वर्ष इथं लोगावमध्ये राहिलोय. तर हा तो पंप बघू शकता. तर या पंपवर CNG आलो आपण भरायला, तर CNG वगैरे फिल करूया आणि मग आपली गाडी तर अजून तुम्ही बघू शकता चालले ते 198 किलोमीटर. हां 197.8 म्हणजे झालीत किलोमीटर चालून. आणि ओव्हरऑल आपली अर्निंग बघूया तर सकाळपासून आपली अर्निंग झाली, आता वाजलेत 12 वाजलेत करेक्ट, 12 वाजून 1 मिनटं झालं आहे. तर टोटल अर्निंग झाली आपली ही 153 ॲड केले तर 3,474 रुपये झालेत. आणि आपला CNG गेला आहे 650 रुपये. तर मायनस 650 जरी करतो आपण तर आपल्याकडं प्रॉफिट उरला 2,824 रुपये. तर तुम्ही समजू शकता आतापर्यंत 2,824 झालेत. मी अजून 2 वाजेपर्यंत करायचं मला, कारण झोपायला तेवढी लागत नाही. कारण दुपारी रेंटल ट्रिप जेव्हा आपण घेऊन गेलतो तर मॅडम जेव्हा तिथं विलाच्या आतमध्ये गेलते तर आपण बाहेर थोडी काढलेलं, झोप वगैरे अजून येत नाही आहे. तर मी कंटिन्यूच करायचा विचार करतोय. तर बघूया आता. आतापर्यंत म्हणजे जो आपला लास्ट व्हिडिओमध्ये मी बघितलं असेल की 600 रुपये आपले काय पेंडिंग होते, तर 800 रुपये तर इथंच आपला एक्स्ट्रा झाला 824 रुपये. अजून आपण करणार आहे म्हणजे आपलं थोडंफार टार्गेट वाढेल. तर ठीक आहे, बघूया आता किती वेळ लागते. इथं CNGला अजून मला वाटतं 10-15 मिनटं तर जाईल, कारण 1 2 5 गाड्या ते आहेत लाईनीशीर पुढं. तर ठीक आहे, आपण CNG फिल करूया. CNG फिल केलं बघूया इथनं कुठली ट्रिप लागते. ओला, रॅपिडो आणि उबर सगळे चालू करूया. तर मित्रांनो जसं मी सांगितलं की मी पेट्रोल पंपवर आलो, इथं CNG फिल केला आहे आणि टोटल माझी 650 रुपयाचा धरलेला, पण 600 रुपयाचा CNG फिल झाला आहे. तुम्ही बघू शकता इथं आपलं CNG पण फुल झालं आहे. आणि मी इथं स्क्रीनशॉट पण शेअर केला आहे किती CNGचं बिल पे केलं आहे. आणि टोटल सकाळपासून अर्निंग आपली गाडी 197 किलोमीटर झाली आणि अर्निंग झाले 3,474 रुपये. तर ठीक आहे, अजून 2 तास काम करणार आहे आणि बघूया आपली ओव्हरऑल अर्निंग किती होते. आतापर्यंत जर CNG वगैरे कट केलं तर आपले 2,874चं प्रॉफिट होतं आहे. पण ठीक आहे, अजून आपण करणार आहे तर अजून सगळी टोटल नाही करत आहे. बाकीची टोटल आपण थोड्या वेळाने 2-3 तासांनी म्हणजे 2 ते 3 मध्ये घरी जाऊन करूया. तर आता ओलावर सगळे ॲप लॉग इन करतो, बघूया कुठली ट्रिप लागते. CNGवरला खूप वेळ झाला, 15 मिनटं झाले की मला ट्रिप तर लागत नव्हती, पण लास्टला एक उबरकडनं ट्रिप लागते. बुधवारपेठा ड्रॉप करायचं आहे. पिकअप काय 1 किलोमीटर आहे, 10 किलोमीटरचे 204 रुपये काही दाखवलेलं. म्हटलं ठीक आहे, रेट एक्सेप्ट केली आहे. तर आता कस्टमरला पिकअप करूया आणि ड्रॉप केला. बघूया तिथनं सिटीतनं आपल्याला ओला रॅपिडोची ट्रिप वाचतील, म्हणून म्हटलं जाऊया सिटीत. कारण लोहगाव या साईडला जर जास्त थांबलो तर ट्रिप लागण्याचे चान्सेस कमी आहेत. म्हणून म्हटलं आता इथं निघायला भेटते ट्रिप तर निघूया, नाही तर असं रिकामा जाण्यापेक्षा आता हे ट्रिप घेऊन गेलेलं बरं. तर तिथं गेला ओला वगैरे आणि रॅपिडो ऑन करूया. तर बघा रात्रीच्या टायमाला असं म्हणत होतं, कस्टमरच्या लोकेशनवर आलं आणि कस्टमरनी ट्रिप कॅन्सल केली. त्याला एकदा फोन लावला, उचलला नाही आणि लगेच आता ट्रिप कॅन्सलेशनचा मला मेसेज आला. आता कॅन्सलेशन फी तर रिसीव झाली, ती काय 10-15 रुपये 38 रुपये भेटलेत. ठीक आहे, असू द्या. 1 किलोमीटरचे 38 रुपये. तर इथनं बघा पुढची ट्रिप कुठं लागते. भेटलेली इथं कॅम्पमध्ये ड्रॉप केलं आहे. 7 किलोमीटरचे 180 रुपये भेटलेत. ठीक आहे, पर किलोमीटर 20 रुपये भेटले. आणि पुढची ट्रिप पण लागली आहे, पुढं पिकअप करायचं आहे. त्यामध्ये येवलेवाडीला काय ड्रॉप करायचे 200 किती दाखवले, जाऊया पिकअप करूया आणि ड्रॉप केल्या बघूया त्याचे किती भेटतं ते. 225 रुपये भेटले ते पर किलोमीटर 24.5 ही ट्रिप भेटली आहे. तर बघूया आता इथनं पुढं जाऊया कुठली ट्रिप भेटते. आता बघा रिचार्ज आपला रॅपिडोचा रिचार्ज करा. वॉलेटमध्ये मागाचे 91 रुपीज होते, म्हणून जास्त काय ना बघता इथं क्लिक करायचं रिचार्ज डन होऊन जाईल. बघू शकता डन. काय कारण ते वॉलेटमधून पैसे मायनस होतात. तर ठीक आहे, रिचार्ज तर झाला आहे. अजून ट्रिप वगैरे तर काय इथं दिसत नाही आहे. ओलाला पण आपण ऑनलाईन घेते 5 मिनटापूर्वीच झालं तुम्ही, ट्रिप तर काय आली नाही आहे. इथनं स्वारगेट आपल्या स्वारगेट कात्रज जवळ आहे. तर ट्रिप ना आली 5 मिनटात
तर आपण जाऊया, कारण जास्त वेळ पण थांबून मग काय अर्थ नाही आहे. कारण आता वाजायला आलेत 1:47 झालेत, त्यामुळे माझा विचार तोच आहे, पुढं पुढं हळू जायला. आपण इथं बाणेरला ड्रॉप केली तर जे 145 रुपीज आपल्याला भेटतात आणि कस्टमरनी म्हणजे 250 आम्हाला दाखवलेली, कस्टमरनी 270 केले, 20 रुपये एक्स्ट्रा गेले ते आपल्याला. आणि कट आपले 250मधून कट फिरून आपल्याला भेटले 244 आणि कस्टमरचे एक्स्ट्रा 20 रुपये, तर त्याचे भेटले टोटल आपल्याला 264 रुपीज. तर ठीक आहे, चांगली ट्रिप होती. आता आपण आलो इथं घराजवळ, आता इथनं चाललो आहे रूमवर. तर रूमवर जातो आणि गेल्यावर टोटल आपली आजची इन्कम किती झाली ते सांगतो आणि ओव्हरऑल किती तास काम झाले. तर आपण आता इथं लास्ट शिफ्ट जी होती ती 144ची, ती आपण बांद्राला ड्रॉप केली होती. आता आपण डायरेक्ट चाललेलो घरी एल्ट्रो मॉलवर. तर ओव्हरऑल किलोमीटर नाही भेटलं, पण टायमिंग आपल्याला 23-24 मिनटं दाखवत होता आणि त्यातच मला वाजली रावेची ट्रिप 289 रुपीजने. तर म्हटलं असा तसा वेळ आपला जातोच आहे, तर जाऊ दे आपण इथनं ट्रिप घेऊन जाऊया. रावेतवर आपल्याला चिंचवड जवळच आहे, तर मी ट्रिप एक्सेप्ट केली आहे आणि कस्टमर इथं आहे 5 मिनटाच्या डिस्टन्सवरच. जाऊया, कस्टमरला पिकअप करूया आणि रावेतला ड्रॉप करूया, मग जाऊया. आपलं तसे थोडेफार पैसे तरी वाढतात, ते 289 कमी पण नाही आहेत. तर तेच बोललो, जाऊ दे, सोडायची कशाला, ट्रिप एक्सेप्ट केली आहे आणि चाललो आता. त्यांना पिकअप करतो, ड्रॉप करतो आणि मग घरी जातो. घरी गेला सांगतो तुम्हाला टोटल आजची अर्निंग काय. मी त्यांना सांगितलं आपण घरी आल्यावर पूर्ण अर्निंग सांगणार आहे. तर जी लास्ट ट्रिप होती, जी आपण रावेला ड्रॉप केली, रावेला ड्रॉप करून इथे यायला आपल्याला 15 मिनटं लागलेत. तिथनं 20 मिनटं रिकाम्यापेक्षा इथं 15 मिनटं आलेलं ठीक आहे. त्याचे आपल्याला 278 रुपये भेटलेत, प्लस 278 रुपये आपल्याला त्याचे भेटलेत. त्यानंतर मग टोटल आपली आजची इन्कमवर डायरेक्ट येऊया आणि किलोमीटर पण सांगतो. सॉरी. तर टोटल आपले अर्निंग झाली आहे ट्रिपची ओनली 4,427 रुपये. आणि मी येताना आता भावाला गाडी देणार म्हणून CNG फिल करून आलो. तर टोटल मला 311 रुपयाचा CNG बसला गाडीत आणि टाकी फुल झाली. तर बघू शकता तुम्ही फोटोमध्ये. तर 278 किलोमीटर गाडी चालली आहे टोटल. आणि आता येताना 300 CNG भरला आणि जो आपण लोहगावला भरलेला तर तो 600 रुपयाचा पकडा, 591 काय झालं तर 600 पकडा. टोटल आपले 600 + 300 पकडा, 900 रुपयाचा CNG गेलाय याच्यामध्ये पूर्ण दिवसभरात या अर्निंगमध्ये. कारण फायदा आपला हा झाला, तेच आपला जी रेंटल ट्रिप लागलेली लोणावळ्याची मॉर्निंगला, त्यामुळं आपली चांगली इन्कम झाली. त्यातलं मी जर 900 मायनस करतोय तर टोटल आपले 3,527 रुपये आजचा प्रॉफिट उरतो ओव्हरऑल. तर ठीक आहे, डेली जो आपले पेंडिंग 600 होते, आता डेलीचा जो माझा टार्गेट आहे तो 2,000 आपण मायनस केला तर 1,527 रुपये आपले एक्स्ट्रा होतात. त्यातले मायनस माझे जे आधीचे 600 रुपये पेंडिंग होते ते आपण मायनस केले तरी 927 रुपये आपण प्लसमध्ये डेली डेली 2,000च्या टार्गेटमध्ये. भले आपला आज टाइम जास्त गेलाय माझा, पण टाइम तो जास्त कशामुळे गेला की मी जेव्हा लोणावळ्याला गेलो तर तिथंच मी वेटिंग करावं लागलं, कारण त्यांची मीटिंग होईपर्यंत. बस तो टाइम पिरियड वाढला, बस अजून काय नाही. मी तिथं जाऊन पण मी आरामच केलाय. त्याचं काम जे आहे मी काम केलंय तर ते माझा 12 तासाच्या हिशोबानेच केलंय. फक्त तिथं गेला तो आराम केला, तो टाइम वाढला, पण त्याचे आपले पैसे पण भेटलेत. तर ओव्हरऑल आपण आता 927 प्लसमध्येच आहे. असं नाही की मग उद्या आपण काम करणार नाही वगैरे. उद्या पण आपण सेम आपला टार्गेट आहे तो घेऊन जाणार आहे आणि तो पूर्णच करायचा आहे. मी एवढंच सांगतो की मी तुम्हाला आधी पण बोललेलो, जो आपले वीकडेमध्ये जे टार्गेट कंप्लीट नाही होत ते आपल्याकडे फ्रायडे, सॅटर्डे, संडे वीकेंड असतो. त्या वीकेंडमध्ये आपण 100% कंप्लीट करू शकतो. आता उद्या तर सॅटर्डे आहे, तर सॅटर्डे नाईटला सगळ्यांना माहिती असेल, जे कॅब ड्रायव्हर वगैरे गाडी चालवतात डेली बेसिसवर, की रात्रीला किती डिमांड असते. कारण जेवढे इथं कॉलेजमध्ये राहणारे किंवा जे ऑफिसचे वगैरे त्यांना सॅटर्डे संडे सुट्टी असते. सॅटर्डे नाईटला सगळेजण पब वगैरे तिथं असतातच, बाहेर नाईट आउटला असतातच. त्यामुळे नाईटला तर तेव्हा कंटिन्यू ट्रिप असतात आणि अर्निंग आणि रेट पण चांगले असतात. आणि फक्त आज थोडीफार एखादी चुकी झाली की जे आपल्या थोडे 10 ते 15 किलोमीटर एक्स्ट्रा झालेत ना, तर ते फक्त यामुळे झालेत की आपण जी तुम्हाला सांगितलं असेल, जी कॅम्पमध्ये ट्रिप ड्रॉप केली त्यानंतर येवलेवाडीची मला ट्रिप लागली रॅपिडोची. ती येवलेवाडीमध्ये ट्रिप ड्रॉप केली, त्यानंतर मला ट्रिप लागत होत्या, ओला उबरला पण लागत होत्या. पण कुठं कात्रज चौक, कोंडवा बुद्रुक, आंबेगाव बुद्रुक या साईडच्या लागत होत्या. मला मेन गोष्ट तर मला घरी यायचं चालू होतं. मी तिथून ते स्वागेटपर्यंत विदाऊट हळूहळू करून विदाऊट एमटी चालू. तर स्वागेटपर्यंत त्याचे माझे 10 किलोमीटर वाढले. नंतर स्वागेटवरनं मला
दगडूशेठच्या इथनं एक पिकअप आलता पिंपरी चिंचवडचा. मी तिथपर्यंत गेलो तर मधल्या रस्त्यात कॅन्सल केली. त्यानंतर तिथनं डायरेक्ट स्टेशनला काय माहिती जास्त ट्रिप होत्या, त्या स्टेशनच्या ट्रिप लागत होत्या. पण तो एकदम लांबचा पिकअप होता म्हणून मी नव्हतो एक्सेप्ट करत. त्यानंतर एक ओलाची ट्रिप लागली. पण मी लोकेशन मला डाऊटच आला. लोकेशन थोडीफार वेगळीच होती. कॉल लावला कस्टमरला. 2दा-3दा ट्राय केला कस्टमरने कॉल म्हणजे काय रिस्पॉन्स नाही आला. म्हणून मी म्हणलं जाऊ दे आपण जाऊ तिथं कॉल लावू परत सेम होईल त्यापेक्षा मी ती ट्रिप पण कॅन्सल केली. त्यानंतर मग मी बोललो आता स्टेशनकडेच जाऊया. तर स्टेशनकडे जरा गेलो. तिथनंच मला बाणेरची ट्रिप लागली आणि रेट पण चांगला होता. एक टोटल 11 का 12 किलोमीटर सॉरी 12 का 13 किलोमीटरचे ₹260 काहीतरी भेटले. म्हणलं ठीक आहे. ती एक्सेप्ट केली. बाणेरला बाणेरने राहताना आपलं पिंपरी चिंचवडला. तर ठीक आहे. माझी एक चुकी झाली की रात्रीच्या टायमिंगला मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलंय. रात्रीच्या टायमिंगला फक्त हेच इश्यू होतो की आपली रनिंग वाढते. रनिंग कशी वाढते की आपण जर कुठं आउटसाईड जातो तर आपल्या सिटीकडे जावं लागतं. परत जर कुठं ट्रिप असं थोडंफार आउटसाईड पण कोंढवा बुद्रुक बोला, नाहीतर कुठं सिंहगड रोडला बोला तिथे ट्रिप ड्रॉप केली. तिथनं आपल्याला थोडंफार एका जागी थांबून नाही चालणार. जसं मॉर्निंगला आपण एका जागी थांबलो तर आपल्याला ट्रिप लागते. पण नाईटला थांबून नाही चालणार. आपल्याला 5-10 किलोमीटर असे पुढं-पाठी रनिंग गाडी कंटिन्यू करावी लागेल. तरच आपल्याला कंटिन्यू ट्रिप भेटणार. तर हा एक आधीचा एक्सपिरियन्स आहे. मी ही चुकी केली की मी आउटसाईडला गेलो. ठीक आहे, होत राहतं. एवढं काय आपला फरक नाही पडला. 10-15 किलोमीटरचा फरक पडला. ते तसं पण आपण 10-15 किलोमीटर मॉर्निंगला आपल्या ट्रॅफिकमध्ये निघूनच जातं. तर ठीक आहे. ओव्हरऑल आजचा आपला दिवस इथं एंड झालाय आणि उद्या आपण बघूया 2-3 वाजेपर्यंत जसं होईल तसं आपण लवकर स्टार्ट करायचा प्रयत्न करू आणि तसं मग उद्या सॅटर्डे नाईटचा माझा विचार तेच आहे 2-3 वाजेपर्यंत करायचा. तरी बघूया जसं होईल तसं करूया. जसं आपला टार्गेट कंप्लीट होईल तसं आपण रिटर्न घरी येणार उद्या. तर ठीक आहे मित्रांनो आणि माझी अर्निंग जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओ नक्की लाईक करा आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. कारण जे डेलीचे अपडेट मी देतो ते बघण्यासाठी आणि असेच मी डेली माझे अर्निंगचे व्हिडिओ टाकत जाईल आणि जे काय आपला टार्गेट असेल आणि जे काय सिच्युएशन असेल ते मी डायरेक्ट व्हिडिओ थ्रू तुम्हाला शेअर करायचा प्रयत्न करेल. आणि ठीक आहे मग मित्रांनो आता एंड झालाय तर आपण भेटूया उद्या आणि उद्या बघूया आपली अर्निंग कशी होती.